विजय झालेला पहिली प्रतिक्रिया काय आपली? माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली अतिप्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक मी लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे. मी जनतेचं आयुष्यभर ऋणी त्या ठिकाणी राहील. सर, कोकणामध्ये महायुतीचं पारडं जड वाटतंय, काय सांगाल? सर्व आहे की राणेसाहेब असतील, सुनील तटकरे असेल, श्रीरंग बाणे असतील, मला असं वाटतं श्रीकांत शिंदे, मला काय सर्वांचे निकाल त्या ठिकाणी काय पाहायला मिळाले, नरेश बसके असतील. एक चांगल्या पैचं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे असल्याच्या नंतर कोकणातला भक्कमपणा हा अधिक होतो आहे. पण माझ्या समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरात कामाला लागणं. कोकणात 15-0, रायगडमध्ये 7-0, रायगड लोकसभा मतदारसंघात 6-0 हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागतं. सर, त्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केली, पण महाड किंवा गुहागर दापोली आहे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कमी होतं. काय नाही, असं आहे की माझे सहकारी रामदासभाई कदम, भरतशेठ कुगावले, महेंद्रशेठ दळवी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली. रविशेठ पाटील, रशील पाटील, केदार साठे, डॉक्टर विनय नातू, भारतीय जनता पक्षाच्या आमचे सतीश धारप या सर्वांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणे घेतलेली आहे. काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात, काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू, पण त्या साऱ्यांची कसर विधानसभेत